ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. काय फाइंड करायला सांगितलंय? आयडेंटिफाय द प्रोडक्ट ए ऑब्टेन्ड इन द फॉलोइंग रिएक्शन. आता हा आयडेंटिफाय ए प्रोडक्ट ए इन द फॉलोइंग रिएक्शन, ठीक आहे. हा एन अल्किल आहे. एन अल्किल फॅथॅलिमाइड म्हणजे कोण सांगा? हा C6H5, हा C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड N, इथं R. हा एन अल्किल फॅथॅलिमाइड आहे. ह्याला आपण सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर ट्रीट करतो 2 टाइम्स NaOH, ठीक आहे. तर हा NaO मायनस आणि H काय आहे तर प्लस, ठीक आहे. इथून हा बॉन्ड ब्रेक होणार, इथून हा बॉन्ड काय होणार आहे तर ब्रेक. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? C6H5, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड ONA, C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड ONA प्लस RN. किती हायड्रोजन आहेत? 2. म्हणजे इथं काय येणार आहे तर R-NH. म्हणजे कसला अमाइन मिळाला? कसला अमाइन मिळाला? प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइन आणि सोडियम फथॅलेट आहे. हा कोण आहे? हा जो आहे हा कोण आहे? सोडियम फथॅलेट. कोण आहे तो? सोडियम फथॅलेट, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आयडेंटिफाय बी. आयडेंटिफाय बी इन द फॉलोइंग रिएक्शन. ऍक्च्युली ही जी रिएक्शन आहे ह्यातली नाहीये, ही फॉर्मेशन ऑफ कीटोन मधली रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? फॉर्मेशन ऑफ कीटोन. बेन्झोनायट्राइल म्हणजे कोण असतं तर C6H5, C6H5, C ट्रिपल बॉन्ड N, हा बेन्झोनायट्राइल. ह्याला आपण ग्रिग्नार्ड्स बरोबर ट्रीट केलं C6H5 MgBr, ठीक आहे. हा बॉन्ड इथं शिफ्ट झाला तर मायनस आणि इथं काय येणार आहे तर प्लस. ग्रिग्नार्ड्स रिएक्शन मध्ये हा मायनस आणि MgBr काय असते तर प्लस. सो MgBr प्लस ला काय जॉईन होणार आहे? मायनस. मायनस ला काय जॉईन होणार आहे तर प्लस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथरच्या प्रेझेन्स मध्ये. सो इथं काय येणार आहे? C6H5, इथं C, ठीक आहे. परत इथं काय येणार आहे तर C6 काय येणार आहे तर H5, डबल बॉन्ड N, MgBr. समजतंय का? बघा काय झालं. C6H5C हा मायनस, प्लस ला काय जॉईन झालं? मायनस. आणि NMgBr ह्याला कसला कॉम्प्लेक्स म्हणतो आपण? ह्याला कसला कॉम्प्लेक्स म्हणतो? Mg कॉम्प्लेक्स. ज्याचं ऍसिड हायड्रोलायसिस केलं म्हणजे वॉटर बरोबर ट्रीट केलं. कशाबरोबर ट्रीट केलं? पण इथं वॉटर मॉलिक्युल आपण घेताना 2 वॉटर मॉलिक्युल घेतो, 2H2O घेतो. कारण 2H2O मधला एक H2O ब्रेक होतो H आणि OH, दुसरा H2O ब्रेक होतो 2H प्लस आणि O2 मायनस. हा जो ऑक्सिजन आहे हा पूर्ण ऑक्सिजन ह्या ग्रुपला काय करतं? रिप्लेस. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळत आहे? C6H5, परत इथं C, इथं काय येणार आहे? C6H5 डबल बॉन्ड O. बर, हे टोटल हायड्रोजन किती आहेत? 3. हे 3 हायड्रोजन, 1 नायट्रोजन, एक्सक्यूज, NH3 देते. आणि बाय प्रोडक्ट परत काय असते तर MgBr आणि काय येते तर OH. हा MgBr आणि इथला OH. म्हणजे काय मिळाला सांगा? हा Mg कॉम्प्लेक्स. हा कोण मिळाला सांगा? डायफिनिल कीटोन. कोण मिळाला हा? कोण मिळाला हा? डायफिनिल कीटोन. डायफिनिल कीटोन म्हणजेच कोण तर बेन्झोफिनॉल. डायफिनिल कीटोन म्हणजेच कोण असते तर? डायफिनिल कीटोन म्हणजेच कोण असते तर बेन्झोफिनॉल. लिहून घ्या रिएक्शन. रिएक्शन लिहून घ्या. हे सगळं मी शेअर करून टाकते तुम्हाला मग. Which of the following statement is wrong about Mendes? Which of the following statement is not correcting Mendes reaction? Mendes reaction मध्ये काय असते तर
कोण असतं मेंडिस रिएक्शन मध्ये? रिएजंट कोण असतं मेंडिस रिएक्शन मध्ये? मेंडिस रिएक्शन मध्ये हा अल्किल सायनाइड म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N आणि किती नॅसंट हायड्रोजन वापरतो? 4 नॅसंट हायड्रोजन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सोडियम प्लस काय घेतो तर इथेनॉल रिड्युसिंग एजंट घेतो. मग इथं एक हायड्रोजन, इथं एक हायड्रोजन म्हणजे इथं काय येणार आहे तर RCH2 आणि इथं काय येणार आहे तर NH2. प्रायमरी अमाइन मिळाला. हा ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट रिगार्डिंग Mendes reaction? It is useful preparation of amine, primary amine. Yes. It in this alkyl cyanides are reduced. Yes, alkyl cyanide is reduced. Next, in this sodium and ethanol is used for reduction. बरोबर आहे. In this method, one carbon atom is lost in the form of CO2. नाही. कोणामध्ये होतंय? गॅब्रियल फॅथॅलिमाइड सिंथेसिस मध्ये. यामध्ये काय संबंध आहेत? So which is wrong statement? This one is wrong statement. ठीक है. Which of the following amines have highest pKb value? Highest pKb value? Highest pKb value म्हणजे least basic. पेपर तिथे. मग काय अभ्यास करणार फक्त? Least basic. Highest pKb value म्हणजे काय नेचर मध्ये तो? Least basic आहे. Least basic कोण असतात? एकतर aromatic amines किंवा प्रायमरी अमोनिया प्रायमरी अमाइन असेल तर. मग यामध्ये कोण आहे बघा? अरिलामाइन. अरिलामाइन म्हणजे कोणता अमाइन आहे? अरोमॅटिक अमाइन. अरिलामाइन म्हणजे कोणता अमाइन आहे? अरोमॅटिक अमाइन. शौर्य एक बेंच सोडून पुढे बस म्हणजे त्यांना हे नको. इथं बस. हा बस. विच ऑफ द फॉलोइंग इज मेंडियस रिएक्शन? सांगा. इथंच आहे बोर्ड वरती मेंडियस रिएक्शन. कोणते मेंडियस रिएक्शन? ऑप्शन डी. RC ट्रिपल बॉन्ड आहे. NaC2H5OH असायला पाहिजे ऍक्च्युली. काय त्यामध्ये ऍक्च्युली करेक्शन करायला पाहिजे. ही वाली मेंडिस रिएक्शन आहे अशी. ही वाली आता रास दिसतोय. सोडियम प्लस इथेनॉल हाच आहे. RCH2 NH2. थोडस करेक्शन करायला पाहिजे त्यामध्ये. नेक्स्ट, identify the correct order of decreasing order of pKb value. Decreasing order of pKb value म्हणजे तो मोर बेसिक नेचरला डिक्रीजिंग ऑर्डर म्हटलंय. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ पीकेबी व्हॅल्यू मध्ये अरेंज जर केलं तर सगळ्यात कमी पीकेबी व्हॅल्यू कोणाची असते? सगळ्यात कमी पीकेबी व्हॅल्यू कोणाची असते? सेकंडरी अमाइनची. कोणाची असते? सेकंडरी अमाइनची पीकेबी व्हॅल्यू सगळ्यात कमी असते. अमोनियाची सगळ्यात जास्त असते. मग प्रायमरी अमाइनची आणि मग कोणाची असते तर सेकंडरी अमाइनची. असा ऑप्शन फक्त एकच आहे की ज्यामध्ये सगळ्यात कमी आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ पीकेबी व्हॅल्यूज ऑफ कंपाऊंड. सगळ्यात कमी पीकेबी व्हॅल्यू सेकंडरी अमाइनची असते. टर्शरी अमाइन पेक्षाही कमी पीकेबी व्हॅल्यू सेकंडरीची असते कारण सेकंडरी अमाइन सगळ्यात जास्त बेसिक असतात. सेकंडरी अमाइन सगळ्यात जास्त बेसिक. समजतंय? ठीक. फाइन. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड डज नॉट रिएक्ट विथ ऍसिटिल क्लोराइड? कोणतं फॉलोइंग विच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड डज नॉट रिएक्ट विथ ऍसिटिल क्लोराइड? ऍसिटिल क्लोराइड बरोबर कोण रिएक्ट करत नाही? ऍसिटिल क्लोराइड बरोबर टर्शरी अमाइन्स रिएक्ट करू शकत कारण त्याच्याकडे हायड्रोजन नाहीये. प्रायमरी अमाइनकडे 2 हायड्रोजन आहेत. सेकंडरी अमाइनकडे 1 हायड्रोजन. प्रायमरी अमाइनकडे 2 हायड्रोजन असतात. प्रायमरी अमाइन RNH2 असतं. सेकंडरी अमाइन काय असते तर RNHR असतं आणि टर्शरी अमाइन काय असते तर R3 काय असते तर N. R3 काय असते M. सो हा सगळ्यात ह्याच्यामध्ये असायलेशन पॉसिबल नाही. ह्याच्यामध्ये असायलेशन पॉसिबल नाही. बेन्झोइलेशन पण पॉसिबल नाही. हिन्सबर्ग रिएजंट टेस्ट पण पॉसिबल नाही आहे. ऍक्शन ऑफ नायट्रस ऍसिड पण पॉसिबल काय नाहीये त्याच्यावरती. नायट्रस ऍसिडची ऍक्शन पण पॉसिबल नाही. विच ऑफ द फॉलोइंग अमाइन्स अंडरगो असायलेशन रिएक्शन? यामध्ये कोण असायलेशन रिएक्शन जाणार? इथिल डायमिथिलामाइन म्हणजे टर्शरी अमाइन आहे. इथिल डायमिथिलामाइन म्हणजे टर्शरी अमाइन आहे. ठीक आहे. एन मिथिल ॲनिलीन. एन मिथिल ॲनिलीन म्हणजे हा आहे C6H5. इथं N, इथं CH3. एन मिथिल ॲनिलीन झाला हा. आता नेक्स्ट काय आहे?
एन एन डायमिथिलामाइन म्हणजे हा 2 नायट्रोजन असेल तर कसला अमाइन असणार आहे तर टर्शरी. ठीक आहे. एन कॉमा एन डायमिथिला एनिलीन म्हणजे पण हा कसला अमाइन आहे तर टर्शरी. म्हणजे 3 टर्शरी अमाइन आहेत. पहिला पण टर्शरी अमाइन आहे, इथिल डायमिथिलामाइन कॉमन नेम आहे. आणि बाकी दोघांचे कसे नेमिंग आहेत तर IUPAC नेमिंग. मग मला सांगा ह्यामध्ये एन मिथिलामाइनच काय होणार आहे असायलेशन, कारण तो सेकंडरी अमाइन आहे, कारण त्याच्याकडे एक हायड्रोजन अवेलेबल आहे. बाकी दोघांकडे दोन नायट्रोजन. हे बघा हा C2H5N इथं CH3 आहे आणि इथं पण CH3 आहे. डायमिथिल इथिलामाइन झाला. CH3 सिंगल बॉन्ड NH C6H5 हा झाला एन मिथिल एनिलीन झाला. नेक्स्ट CH3N CH3 इथं CH डायमिथिल मिथेलामाइन झाला. CH3N CH3 C6H5 हा काय झाला तर डायमिथिल काय झाला तर एनिल. लक्षात येते का मी काय सांगते? येस ऑर नो? The major product formed in the कार्बिलामाइन टेस्ट. कार्बिलामाइन रिएक्शन मध्ये कोण फॉर्म होते? अल्किल आयसोसायनाइड, फाउल स्मेलिंग सबस्टन्स. आणि कार्बिलामाइन टेस्ट ही फक्त प्रायमरी अमाइन्स देऊ शकतात. काय देऊ शकतात? हा, प्रायमरी अमाइन्स देऊ शकतात. काय फॉर्म होत आहे? अल्किल आयसोसायनाइड. द मेजर प्रोडक्ट फॉर्म इन द कार्बिलामाइन रिएक्शन इज अल्किल आयसोसायनाइड. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टली मॅच विथ द फॉर्म्युला. हा परत ह्यातला क्वेश्चन नाहीये, हा अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मधला आहे. ठीक आहे. हायड्रोजाइन म्हणजे NH2 सिंगल बॉन्ड NH2. सेमी कार्बेझाइड म्हणजे NH2CH CO डबल बॉन्ड बरोबर आहे. फिनिल हायड्रोजाइन म्हणजे हा वाला रॉंग आहे. फिनिल हायड्रोजाइन असा असतो NH2 सिंगल बॉन्ड NH C6H5. NH2 सिंगल बॉन्ड NH C6H5 हा फिनिल हायड्रोजाइन आहे. कोण आहे हा? हा हायड्रोक्सिलामाइन NH2 काय आहे तर OH. बरोबर आहे तो ना. आयसोप्रोपिल सायनाइड आहे SnCl2 प्लस डायल्यूट HCl. बाळांनो, आयसोप्रोपिल सायनाइड CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 हा C ट्रिपल बॉन्ड N सेकंडरी कार्बनला सायनाइड ग्रुप. ह्याला किती हायड्रोजन जॉईन करणार आहे तर 2 नॅसेंट हायड्रोजन आपण ऍड करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? SnCl2 प्लस डायल्यूट HCl. ही स्टीफन्स रिडक्शन रिएक्शन आहे. कसली रिएक्शन आहे? परत अल्डिहाइड्स मधली आहे. CH3 CH परत काय येणार आहे CH3 इथं काय येणार आहे तर CH डबल बॉन्ड काय येणार आहे तर NH. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं CH डबल बॉन्ड काय आहे तर NH. ह्याचं जर वॉटर बरोबर ट्रीटमेंट केलं H2O इन अ व्हॉट कंडिशन? ऍसिडिक कंडिशन. तर मी तुम्हाला सांगितलेलं हा पूर्ण ग्रुप हा NH पूर्ण ग्रुप काय होणार आहे तर रिमूव्ह. आणि तिथं काय येणार आहे तर ऑक्सिजन. काय येणार आहे तिथं? ऍक्च्युली NH डॉट HCl असते इथं, अल्डिमाइन्स असतात डॉट HCl असते इथं, कारण हा HCl आहे ना तिथं ऍडक्ट म्हणून जॉईन होतो. आणि हा पूर्ण ग्रुप रिमूव्ह होऊन H2O मधला 2H प्लस आणि O2 मायनस, मग हा ऑक्सिजन इथं जॉईन होतो. हा CH3 CH इथं काय येणार आहे CH डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH3. आता ह्याचं नेमिंग करताना स्ट्रेट चेन ही वाली असणार आहे, ही तुमची स्ट्रेट चेन आहे, कारण अल्डिहाइड ग्रुप कायम टर्मिनल एंडला असतो. म्हणजे हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. म्हणजे याचं नाव काय असणार आहे 2- मिथाइल प्रोपेनॉल. काय आहे 2- मिथाइल प्रोपेनॉल. ही रिएक्शन एकदा लिहून घ्या आताच.
हाऊ मेनी आयसोमर्स ऑफ C4H11N आर सेकंडरी अमाइन्स? कसले अमाइन्स आहेत? सेकंडरी अमाइन्स. हे बघा, सेकंडरी अमाइनला NH तर फिक्स आहे, मग इथं काय येणार आहे? CH2 CH3. इथं पण काय येणार आहे? CH2 आणि काय येणार आहे तर CH3. डायथिल. दुसरा एक पॉसिबल हा एक असू शकतो, CH3 CH2 CH2. इथं काय येणार आहे तर NH आणि इथं काय येणार आहे तर CH. किती पॉसिबल आहेत? हे दोनच पॉसिबल आहेत आणि कोणता पॉसिबल नाहीये. सो दोन अमाइन्स पॉसिबल आहेत, दोन सेकंडरी अमाइन्स काय आहेत तर पॉसिबल. नेक्स्ट, आयडेंटिफाय द नंबर ऑफ मोल्स ऑफ इथिन obtained when n moles of NNN ट्राय इथाइल प्रोपिल अमोनियम सॉल्ट आयोडाइड. हे बघा, ही हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन आहे. CH3 CH2 काय आहे तर थ्राइस. इथं काय आहे तर N. मग परत इथं काय येणार आहे तर CH2 CH2 CH3. ह्या नायट्रोजन वरती प्लस आणि आय काय असते तर मायनस. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करतो तर AgOH. AgOH बरोबर ट्रीट करतो म्हणजे आपल्याला मिळताना काय येणार आहे CH3 CH2 थ्राइस N प्लस CH2 CH2 CH3 OH काय येणार आहे तर मायनस. हायड्रॉक्साइड मिळणार सेम N, ट्राय इथिल प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साइड झाला. काय झाला? हायड्रॉक्साइड. आणि ह्याला आपण हीट केलं. हा बघा, हा CH3 CH2 थ्राइस, इथं N CH2 CH2 CH3. ह्याला आपण फक्त ही इथं प्लस इथं OH मायनस ह्याला हीट केलं तर मी तुम्हाला सांगितलेलं कोणता रूल अप्लाय होतो? अँटीसेडझेफ रूल. म्हणजे असा अल्किन मिळणार ज्याच्या डबल बॉन्ड अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस लिस्ट अल्किल ग्रुप्स आहेत. आता लिस्ट अल्किल ग्रुप असणारा इथिनच आहे. कोण आहे? इथिन. आपल्याकडे 3 इथाइल आहेत, त्या 3 इथाइल मधला एक काय मिळणार आहे? इथिन मिळणार आहे. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळणार? 3 मधला इथं CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 प्लस इथं काय येणार आहे? CH3 CH2 CH2 N CH2 CH3 काय येणार आहे तर ट्वाइस प्लस AG वरतीच रिमूव्ह होतं ना, AgOH AgI इथं बाहेर पडतं. इथं ऍक्च्युली AgI बाहेर पडतं आणि इथं H2O बाहेर पडतं. H2O कसा बाहेर पडतो तर इथला OH आणि ह्या दोन एक इथाइल ग्रुप आहे ना, हे इथाइल मधला एक हायड्रोजन, 3 इथाइल मधला एक इथाइल, त्याचा एक हायड्रोजन, त्याचा एक हायड्रोजन, म्हणजे N मोल्स ऑफ इथिन मिळणार. किती मोल्स ऑफ इथिन मिळणार आहे? N. मी एवढं सगळं मोठं एक्सप्लेनेशन तुम्हाला करून दिलं, पण तुम्हाला हे डायरेक्टली एका सेकंड मध्ये समजायला पाहिजे की मला अल्किन मिळणार तर N अल्किनच मिळणार आहे, एकच मोल मिळणार आहे. जर मी हे N मोल्स घेतले तर अल्किन पण किती मोल्स मिळणार आहे? N. आता हे रिएक्शन एकदा परत रिपीट होऊ दे म्हणून मी लिहिले. नेक्स्ट, what is the product obtained when benzonitrile is treated with Grignard's reagent in presence of dry hydride and dry ether and hydrolyzed? हे आत्ताच आपण बघितलं. बेन्झोनायट्राइल, बेन्झोफिनॉन C6H5 C triple bond N plus C6H5 MgBr. पुढं, what is the formula of Hinsberg reagent? Hinsberg reagent कोण असतं? C6H5SO2Cl. C6H5SO2Cl. कालचं जे झालंय ते घे, एक्सरसाइज सॉल्विंगला घे, सायन्सचं मॅथ्सचं. हा हिन्सबर्ग रिएजंट आहे. कसला रिएजंट आहे? कसला रिएजंट आहे? हिन्सबर्ग रिएजंट. कसला रिएजंट आहे? हिन्सबर्ग रिएजंट. परत सांगा.
C3H5 आता झालं. आयडेंटिफाय द मेजर प्रोडक्ट. कोण अल्किन असणार आहे? हाच असणार आहे. इथिनच असणार आहे. लिस्ट सबस्टिट्यूटेड इथिनच असतो. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग? टर्शरी अमाइन. कोण आहे टर्शरी अमाइन? ट्राय मिथाइल अमाइन. टर्शरी अमाइन कोण असतं? हा ट्राय मिथाइल म्हणजे CH3 थ्राइस काय आहे तर N. हा कधीही काय दाखवत नाही? हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही? हायड्रोजन बॉन्डिंग दाखवत नाही. विच अमंग द फॉलोइंग इज द हायेस्ट बेसिक स्ट्रेंथ? कोणाला असणार आहे हायेस्ट बेसिक स्ट्रेंथ? डाय इथिलमाइन. अमोनिया NH3. इथिलमाइन प्रायमरी अमाइन, डाय इथिलमाइन सेकंडरी अमाइन आणि ट्राय इथिलमाइन टर्शरी अमाइन. मला काय माहित आहे सगळ्यात जास्त बेसिक कोण असतं? सेकंडरी अमाइन. अकॉर्डिंग टू कंबाइंड इफेक्ट, इंडक्टिव्ह इफेक्ट आणि सॉल्व्हेंट